तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील गणेशनगर, वाडी खुर्द आणि शिक्षक कॉलनी परिसरात एका रात्रीत 2 घरफोड्यांच्या घटना घडल्या असून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच गॅस सिलेंडरसह एकूण रुपये 1,23,000चा ऐवज लंपास केला। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मधुकर महादेव पुदाके वय 59 वर्ष, राहणार गणेशनगर, वाडी खुर्द यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमधून रुपये 80,000ची रोख रक्कम, सोन्याचे कानातले, सोन्याची अंगठी, चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू असा रुपये 1,05,000चा ऐवज चोरून नेला। याच दरम्यान एकनाथ बळीराम साळोकार, राहणार शिक्षक कॉलनी यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला। त्यांच्या घरातून लहान मुलांचे दागिने, सुमारे 1 ग्रॅम वजनाची सोन्याची जुती तसेच इंडेन कंपनीचा रिकामा गॅस सिलेंडर असा रुपये 18,000चा ऐवज चोरीला गेलाय। दोन्ही घरफोड्यांमध्ये मिळून रुपये 1,23,000चा मुद्देमाल चोरीस गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक 453 2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 331(4) व 305 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल बोदडे यांनी केली असून पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।